आपलं जे अभियान आहे 3 दिवसांचं, राईट्स ऑफ रिव्हर्स माय रिस्पॉन्सिबिलिटी, नदीचे हक्क माझी जबाबदारी, यात आपले 26, 27, 28 असे 3 दिवसांचे कार्यक्रम आहेत. तर आजचा आपला दुसरा दिवस. आज आपण 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार आहोत. आजचा दिवस आपण अशासाठी इथे सगळ्यांसमोर येतोय की पुण्याच्या नागरिकांनी नदीसाठी 700 दिवस साखळी उपोषण केलेलं आहे. तर साखळी उपोषणाचा आजचा 700वा दिवस आहे. आणि आज काही लोक इथे आपल्या समोर 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करतायत. काही लोक आपापल्या घरी उपवास करतायत, जे पुण्यामध्ये नाही ते पुण्याच्या बाहेर करतायत. आणि आज सकाळीच मला कळलं की माझे आई आणि बाबा, ज्यांचं वय 80 आणि 84 आहे, ते त्यांच्या घरी उपवास करतायत. तर हे इथे सुरुवातीला जे उपोषण करणार आहेत, आजच्या कार्यक्रमाचं जे आपण उद्घाटन करणार आहोत किंवा सुरुवात करणार आहोत असं म्हणू, ते आपण ज्यांनी जास्तीत जास्त उपवास केलेले आहेत, प्रमोदजी खांडेकर, त्यांच्या हस्ते आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. आणि आपल्या बऱ्याच मित्रमैत्रिणी ज्यांनी उपवास केला आहे. प्रमोद वरती बसा, इथे बस, खुर्चीवर बसा. हो, करणारे माहिती आहे. अजून 4 लोकांनी उपवास केलेला आहे. अशा बऱ्याच लोकांची, बसा इथे तुम्ही हे, त्या सगळ्यांची ओळख आता मुकुंदजी करून देतील. आणि मग आपण खराब पाणी पण बघणार आहोत. त्यानंतर एक काव्यवाचनाचा कार्यक्रम होईल, त्याच्यानंतर संगीताचा कार्यक्रम होईल. तर आपले जे साखळी उपोषण केलेले आणि उपवास करणारे पुणेकर नागरिक आहेत, त्यांची ओळख मुकुंदजी मावळणकर करून देतात. मुकुंदजी, थोडी प्रस्तावना आणि हे का उपोषण चालू केलं, कशासाठी केलं, काय करणार आहोत, पुढचा कार्यक्रम काय होणार आहे, ह्याच्याविषयी मी 4 शब्द सांगतो. 2 वर्षापूर्वी, 2.5 वर्षापूर्वी जेव्हा काही जागरूक नागरिक ह्यांनी बघितलं की हा जो एक महत्त्वाचा प्रकल्प पुणे महानगरपालिकेने चालू केला आहे, तो अत्यंत भयानक आहे. तो पुणे शहराला, पुण्याच्या नद्यांना जवळपास त्यांची गळचेप करून मारून टाकणार आहे. त्याच्यावर अवलंबून असलेली जीवसृष्टी हिचा विनाश होणार आहे. आणि जी जीवसृष्टी किंवा इकॉलॉजी नदीची आहे, जी इतके वर्षानुवर्ष त्याला लागली आहेत इव्हॉल्व्ह व्हायला, ती जर नष्ट झाली तर ती परत आणणं इम्पॉसिबल आहे. सो द डेंजर ऑफ इरिव्हर्सिबल डॅमेज टू द इकॉलॉजी ऑफ पुणे अँड इट्स रिव्हर. आणि हे कशासाठी आणि ह्याला कोणी संमती दिली? तर जेव्हा तुम्ही बघता की त्याला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स दिला, स्टेट एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट एजन्सीने, त्याच्याकडे जे दाखले दिले गेले होते ते धादांत खोटे आणि खोटारडेपणावर अवलंबून होते. म्हणून 2.5 वर्षापूर्वी मी ह्या सगळ्या लोकांबरोबर आलो. आमच्याबरोबर काही यंग मुलं होती, मुली, आणि त्यांनी ही कल्पना काढली. ते सगळे FFFचे मेंबर्स होते, आहेत, काम करता आहेत. FFF तुम्हाला माहिती नसेल तर फ्रायडेज फॉर फ्रीडम अशी संस्था आहे. फ्रायडेज फॉर फ्युचर. तर फ्रायडेज फॉर फ्युचर ही जी संस्था आहे ती एका स्वीडिश शाकाहारी मुलींनी चालू केली आणि ती आता जगभर पसरलेली आहे. पर्यावरणवर होणारे जे बदल आहेत ते आत्ताच जर रोखले नाही गेले
तर जसं रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटचं आहे ते जर आपण आत्ता रोखलं नाही तर ते इरिव्हर्सिबल आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी हा सहभाग घेतला. मग ह्यांनी चालू केलं. ताराने पहिला उपास केला, तारा शिंदे, तिच्या आईनी केला, तिच्या जवळपासच्या सगळ्या मित्रांनी केला. पण ह्याला चालू कसं ठेवणार? सारखं साखळी उपोषण म्हणजे 6 दिवस 15 दिवस 2 आठवड्याचं प्लॅनिंग पाहिजे. आणि मग ते आम्ही करत गेलो. काही काही वेळेस असं आलं की आता पुढे उद्या कोणीच नाहीये. मग 4-5 लोक अशी निवडली की जी केव्हाही सांगितल्या क्षणी 24 तासाचा उपास करू शकतील. मी काही माझ्या वर्गमित्रांना, माझ्या नातेवाईकांना, माझ्या योगाच्या विद्यार्थ्यांना गळ घातली की तुम्ही थांबतोय. कुठेतरी ते मोमेंटम, मराठीत काय म्हणतात माहित नाही, पण ते लोकांना हलवावं लागतं. आणि ही हलवण्याची प्रक्रिया आपण गेले 700 दिवस करत आलो आहे. महत्वाचा भाग म्हणजे ह्याच्यात 8, 9, 12, 14 लोक आहेत की ज्यांनी पुष्कळ वेळा उपास केला. म्हणजे पहिलं वर्ष झाल्यावर काही लोकांना उपासाचे फायदे कळायला लागले की माझं तब्येत चांगली झाली. काल तुम्ही बघितलं जस्टिन इतक्या उत्स्फूर्तपणे तिने नाच केले आणि तिने आतापर्यंत 75 वेळा उपास केला. आपल्याला खरंच वाटणार नाही तर नाही, खरंच एवढी एनर्जी असणं आणि ती उपासामुळेचे जे फायदे आहेत. सगळे लॉंग डिस्टन्स रनर्स हे कधी ना कधी उपास करत असतात. आता त्याला एक नवीन फॅशनेबल नाव आलं, इंटरमिटंट फास्टिंग. So this is a part of intermittent fasting. So let's make it fashionable. And one other important thing I would like to say about this is every time somebody fasts, म्हणजे जेव्हा केव्हा कोणीही उपास केला तर ते एक फलक बनवतात, मी आज का उपास केलाय, आणि स्वतःची एक सेल्फी काढून एका ईमेलला अटॅच करून आम्ही पाठवतो. ती जाते पंतप्रधानांना, चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, एन्व्हायरमेंटल मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र आणि 4 म्युन्सिपल अधिकाऱ्यांना, म्हणजे म्युन्सिपालिटीच्या 4 अधिकाऱ्यांना ती आणि एमपीसीबी. तर ह्या 6-8 ठिकाणी आपण ती ईमेल पाठवतो. कारण की कोणी मला म्हटलं की तुम्ही उपास करता, ह्याचा काय फायदा. पण त्याची जाहिरात आम्ही सगळीकडे करतो, जाहिरात करण्यासाठी नाही म्हणून, पण लोकांना, सरकारला जाग करण्यासाठी. काल जसं सांगितलं की सरकारी यंत्रणेत सगळं तुडुंब तुंबलेलं आहे, त्याला कुठेतरी फोडायला पाहिजे. आणि मला आज खरंच आनंद होतोय की 2.5 वर्षाच्या लढ्यानंतर जो सारंगनी चालू केला आणि शैलजाताईंनी उचलून धरला आणि जीवित नदी आणि बऱ्याच संस्था याच्यात एकत्र आल्या. पहिल्यांदा सिया, ज्यांनी एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स दिला होता ह्या प्रकल्पाला, तर त्यांनी पहिल्यांदा मान्य केलं की हे जे सगळे नागरिक म्हणता आहेत त्यातले 18 मुद्दे महत्वाचे आहेत. आणि ते 18 मुद्दे त्यांनी त्यांच्या मीटिंगमध्ये, मिनिट्समध्ये नमूद केले की ह्याचं सोल्युशन निघाल्याशिवाय हा प्रकल्प पुढे नेऊ नये. तर दिस वॉज अ बिग विक्ट्री, आय वुड से, और अ बिग माइलस्टोन फॉर ऑल ऑफ अस. आतापर्यंत सरकार खाते कोणी मान्यच करायला तयार नव्हतं की जो डेटा दिला गेलेला आहे तो चुकीचा आहे, फ्रॉड्युलंट आहे. तर आता मी ओळख करून देतो. प्रमोद खांडेकर इज द एल्डेस्ट पास्टर इन आवर ग्रुप अँड ही हॅज बीन अ सोशल ॲक्टिव्हिस्ट. सो प्रमोद इज वेल नोन एव्हरीवेअर इन पुणे अँड हॅज बीन असोसिएटेड विथ दिस फॉर अ लॉंग टाइम. Shriyush, I would like to mention Shriyush Oswal.
he has fasted more than 75 times. More than 65 times. So Shreyush Oswal is having his own business, and more importantly, his partner also joined this movement. When he saw Shreyush fasting as well as conducting his business in a much better fashion. So a lot of people got becoming fitter physically and Yes. mentally. physically, mentally and morally. The moral aspect of fasting is what attracted me. When Tara suggested this, that this is a way of protesting, this is a way of saying non-violently that we are against this ridiculously damaging project. Then I would like to So, Chinmay, can you give this memento to Pramod? ऍक्च्युली मी केतकी आणि मानसीचं प्रेझेंटेशन सारंग बरोबर एकदा झालं होतं 6 फेब्रुवारीला 2-2.5 वर्षापूर्वी. ते बघून मला कळलं हा प्रोजेक्ट किती खोटारडा आहे आणि एन्व्हायरमेंटली अँड इकॉलॉजिकली प्रुडंट मॅनर हा कसा चांगला करता येईल. तर ह्या दोघींनी मिळून जे प्रेझेंटेशन केलं होतं त्याच्यामुळे मी ह्याच्यात जोडला गेलो. श्रेयुषला द्या. आता मानसी, Omkar is today the youngest in our group. There are 2 other youngsters who have not been able to come because they had IIT JEE exam and 12th standard, so they have not been. Omkar did the fast when he was 19. Now he's graduated. He has done his BTech in environmental engineering, and he's working for a company which is handling e-waste and how to recycle e-waste. So with this, I would like to. हा नाव थोडा जस्ट नावं सांगू सगळ्यांची. कोणाचं जास्त झालं. बरं. वयोमानाने माझी स्मरणशक्ती जरा कमी होत चालली आहे. मला बघूनच सांगावे लागतील. सर्वात जास्त वेळा ज्यांनी केलंय ते नरेंद्र खोत. नंबर ऑफ टाइम. ते कोल्हापूरला असतात, त्यांचं कुटुंब इथे असतं, मुलं आणि हे सगळे, आणि ते तिथनं दर सोमवारी गेले 2 वर्ष अविरतपणे हे उपास करत आलेले आहेत. आम्हाला ही नदी अशीच अविरत आणि सारखी वाहणारी, स्वच्छ पाणी असणारी पाहिजे म्हणून हे उपास चालले. चारू, सो नरेंद्र खोतनी 85 वेळा उपवास केलाय. चारुता पळसोडकर तिने 82 वेळा. शी कम सेकंड आणि ती दर शुक्रवारी करते. नीड टू गिव्ह. हो हो उपासनी हो, निरंजन देशपांडे. सॉरी देशपांडे. तिला फक्त द्यायचंय गिफ्ट. चारुताला. Charuta is teaching in a college, and she has been associated. Both her daughters
Jannavi and Ovi are also associated with this movement, and we are very proud of Charuta's contribution to this movement. आणि तिने 82 वेळा उपास केलेला आहे. त्याच्यानंतर आता मी पटकन नावं वाचतो. विजया राम आज येणार होत्या, त्यांनी 78 वेळेस. जस्टिन भट ती येईल 11 वाजता, तिने 75 वेळेस. श्रीयुष ओसवाल इथे आहेत, त्यांनी 67 म्हणजे 67 वेळा उपास केलाय. सतीश खाडे 59. वृंदा शेटे जी आता हे सगळं उपासाचं शेड्यूल ती बसवते, वृंदा शेटेनी 58 वेळा उपास केलेला आहे. मंजिरी मुळे ती येईल दुपारी, तिने 46 वेळेस. मीरा शहानी आपला लोगो तयार केलाय, जो PRRचा लोगो आहे तो मीरा शहानी, तिने 42 वेळा उपास केलाय, पण ती बडोद्याला आहे तेव्हा येऊ नाही शकलेली. कल्याण माने सगळ्यांना माहितीच आहे, 36 वेळा काल होता इथेच. राधिका जोशी 27 आणि संजय शितोळे 26. त्याच्या खालती बरेच लोक आहेत ज्यांनी. स्नेहल बिरादार नावाची एक मुलगी आमच्या बरोबर आली, ती पहिल्यांदा रिव्हर वॉकला आली होती आपला वृद्धेश्वर सिद्धेश्वर घाटात, आणि तिला हे सगळं आवडलं आणि ती त्याच्यात जॉईन झाली. तिने 14 वेळा, मी 12 वेळा. राकेश जगताप मी 20 वेळा. आणि राकेश जगतापचं एक महत्वाचं म्हणजे तो उपास करतो तेव्हा एका वेळेस 10 दिवस करतो, फक्त पाणी. हो, असं त्यांनी गेले 2 वर्ष केलंय आणि ह्या वर्षी करणार आहे. सो 10 दिवस कंटिन्युअस राकेश जगतापने केलेला आहे उपास. तारा शिंदे 8 टाइम्स. संध्या गजेंद्र गडकर she has done 9 times. मृणाल वैद्य 7 वेळा. शुभा कुलकर्णी, शुभा सॉरी मी समजतो नाम, शुभा 6 वेळा. श्यामला ताईंनी 6 वेळा आणि शैलजा ताईंनी 9 वेळा. तुम्ही, your name is not there, you are also been fasting. सांगितलं. I am just what do you say, एक दोनच मिनिटं बोलते. ज्या लोकांनी उपास केला आजपर्यंत हिस्ट्रीमध्ये 111 दिवस प्रोफेसर GD अगरवालांनी गंगा अविरल आणि निर्मल राहावी म्हणून केला, एकट्याने केला. त्यांना बाकीचे लोक सामील झाले. इरॉन शर्मिलांनी सिविक ह्याच्यासाठी केला, 700 आठवडे केला. स्वीडनमध्ये 39 वर्षाच्या एका बापांनी त्याच्या फ्युचर 2 मुलांसाठी 39 दिवसाचा उपास केला क्लायमेट चेंजच्या बाबतीत. आपला युनिकनेस असा आहे की इथे जास्त लोक जमा झालेले आहेत. युनिटी ग्रुप, कारण रिव्हर रिवायवल हे एकट्याचं काम नाही आहे, ते सांघिक काम आहे आणि प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक जबाबदारी आहे. तर तो जो युनिकनेस आहे ना, हा कुठेतरी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात फोकस करायला पाहिजे, त्याचा मोठा आवाज करायला पाहिजे की एवढे लोक सातत्याने तुम्हाला ईमेल करता आहेत, एवढे लोक सातत्याने तुम्हाला आवाज घसा कोरड फोडून सांगता आहेत की हे चुकीचं आहे, हे करू नका, ह्यामध्ये बदल घडणं आवश्यक आहे. आणि हा बदल घडेल, कारण 111 दिवस प्रोफेसर GD अगरवालांनी उपास केल्यानंतर गंगा ॲक्शन प्लॅनमध्ये पॉलिसी निर्मल आणि अविरल गंगा म्हणून आली. आणि हा बदल होतो आणि हा बदल आपण पुण्यामध्ये करून आणणार आहोत. त्यामुळे टाळ्या या सगळ्या उपास करणाऱ्या लोकांसाठी. नमस्कार सर्वांचे सर्वप्रथम स्वागत. आज आपण आपले जीवनदायी नदी वाचवण्यासाठी इथे आलेलो आहोत, लाक्षणिक उपवास करणार आहोत. तर या सगळ्याला आधार सपोर्ट देण्यासाठी आपल्याला खूप चांगले 2 व्यक्तिमत्व इथे लाभलेले आहेत. त्यांचा सुश्राव्य असा काव्य वाचनाचा कार्यक्रम इथे होणार आहे, पण तत्पूर्वी मी त्यांची ओळख करून देते. केतकी घाटे या शी इज फाउंडर अँड मॅनेजिंग पार्टनर ॲट ओइकोस फॉर इकॉलॉजिकल सर्व्हिसेस, trustee at Adivas Foundation, core member of Ecological Society. I know her because she has proposed an eco R&D project,
and she is awarded with Rambal Joshi Award, Unch Bhala Soka Award by Zee Marathi, Avani Mitra Award from Tarwarkar Trust, Green Enterprise Award from Entrepreneurs International, and along with that, त्यांच्याबरोबर आपल्याला साथ देण्यासाठी लाभलेले आहेत चिन्मय केळकर. यांची काय ओळख करून द्यावी असं मला कळत नाहीये, कारण त्यांच्या 5 पानांची ओळख माझ्याकडे आहे, पण मी अगदीच 5 शब्दात त्यांची ओळख करून देते. ते त्यांच्या विश्वातले अष्टपैली व्यक्तिमत्व आहेत असं आपण म्हणू शकतो. कास्टिंग डिरेक्टर, स्क्रिप्ट रायटर, मॅनेजिंग डिरेक्टर, तुम्ही काहीही म्हणा, अगदी मराठीमधील सिनेमे, मालिका आणि नाटक कुठलंही नाव घ्या, त्यामध्ये त्यांचा सहभाग असेल. शिवाय त्यांनी आत्ता लहान मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी एक लेखन मालिका सुरू केलेली आहे. तर मी आणखीन जास्त वेळ न दवडता त्या लोकांना इथे तत्पूर्वी आपण इथे सर्व बसलेल्या मान्यवरांना विचारूयात की त्यांना हा उपवास का करावासा वाटला. उपवासाचं महत्त्व बऱ्याच फिलॉसॉफर्सने सांगितलेलं आहे. त्यातली काही नावं मी सांगतो. महात्मा गांधी, विनोबा भावे, बर्ट्रांड रसेल. आणि मेनली तुमची स्पिरिच्युअलिटी वाढते, तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स वाढतो आणि नॉन व्हायलेंटली यू कॅन अचीव्ह वॉट यू वॉन्ट फ्रॉम अदर्स. दॅट्स वन ऑफ द मेन रिझन्स आय गॉट इन टू दिस. आणि ऑफकोर्स या सगळ्यांचा पाठिंबा लाभला. तर उपवास नक्कीच आहे नॉन व्हायलंट वे ऑफ गेटिंग your object, what you want in time, and we should continue, and I'm sure this movement will become successful. मी स्वतः 2-3 व्हेरी सिनियर पर्सन जे सेंट्रल गव्हर्नमेंटने आहेत त्याच्याशी बोलणार आहे, हाऊ टू टेक इट फर्दर, अँड विल सी हाऊ इट हॅपन्स. आपण सगळेच भेटूया त्यांना. ओके, थँक्स. सगळ्यांना जागा नाही खाली. आत्ताची सध्याची परिस्थिती निसर्गाबद्दल आणि नदीबद्दलची जागरूकता लोकांमध्ये असलेली बघता इतका हेल्पलेस वाटतंय की काहीही करायला ह्याच्यासाठी आपण सगळे तयारच आहोत. मग आपला रेग्युलर व्याप सांभाळून उपास करणं आपल्या आपल्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी हे तर नक्कीच शक्य आहे. आणि जोपर्यंत प्रशासनाच्या वेगळ्या वेगळ्या स्कीम्समध्ये किंवा पॉलिसीजमध्ये हा बदल दिसत नाही, तोपर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणावरती आपण जे डॅमेज केलं आहे ते करेक्ट होणं शक्य होणार नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी काहीही करून प्रशासनाचे हे सगळे नियम बदलायला जे काय करता येईल ते करावं, या हेतूने मी हे करायला सुरुवात केली. सो मी 2 कारणं देतो, तशी अनेक कारणं आहेत. कारण माझं नाव जयदीप बाफना आहे. 2 कारणं आहेत मी का हे उपोषण मी GD अग्रवाल सरांबद्दल जस्ट रिसेंटली ऐकलं. आणि ज्यांना माहीत नसेल, असं कोणी आहे का ज्यांना माहीत नाही, बट दॅट इज द सॅड स्टोरी. मला माहीत नव्हतं. आय हॅव बीन असोसिएटेड विथ पुणे रिव्हर रिवायवल फॉर ॲटलीस्ट 2 years नाव. आणि या माणसाने आपलं आयुष्य त्याच्यासाठी दिलं. दॅट इज जस्ट समथिंग माइंड बॉगलिंग. सो आय थॉट ॲटलीस्ट फॉर 1 day आय कॅन स्टँड विथ अ प्लॅकार्ड सेइंग आय एम GD अग्रवाल. ही मे हॅव डाईड, बट इट बिहूव्स ऑल ऑफ अस की ॲटलीस्ट फॉर 1 day मला माझी क्षमता तेवढीच आहे. सो आय होल्ड अ प्लॅकार्ड सेइंग आय एम GD अग्रवाल, and hopefully I can pass it on to many more, and this chain fast should continue in his memory for the pressure that he built and the awareness that he created about the condition of our rivers. So that's why I'm fasting. The second thing is it's just there is a podcast called Take Me to the River, and मी आवर्जून सांगतो सगळ्यांना ते सबस्क्राईब करा. It is mind boggling. It has nothing to do with Pune rivers, आणि मला वाटलं we ill treat the rivers.
इट इज इनक्रेडिबल. दिस गाय वॉज टॉकिंग इन अ हेवी ऑस्ट्रेलियन ॲक्सेंट, थोडं समजायला कठीण होतं, पण द वर्ड्स दॅट आय कॉट, ब्रोकन बिअर बॉटल्स, ॲपथी, सगळं आपण जे करतो इथे जगभर लोक पण करतात. आपण म्हणजे perhaps we are the top of the list. So this apathy, how do we remove? I don't know. But I will join in anything that we do for the river. That's my reason. Namaste, I'm Sriyush Oswal. So I'll just tell a short story. I was just passed out of the Ecological Society course that they conduct, and then this happened. It was almost the same time. मी हे चळवळीचा भाग होण्याचा प्रयत्न करत होतो, मीटिंग्स अटेंड करत होतो, आणि एकदा अचानक एक काहीतरी निगेटिव्ह न्यूज आली फ्रंट पेजला, पुणे रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटला. तर आय गॉट व्हेरी डिप्रेस्ड, आय गॉट व्हेरी सॅड. आणि मी सरळ गुरुदास सरांना फोन केला, म्हटलं की काय म्हणजे मला लॉस्ट कॉज वाटतं, मी हे का करू, कारण इट इज लॉस्ट, काही होणार नाहीये. ते त्यांनी मला एकच सांगितलं की तू तुझ्या वतीने जेवढं होतंय तेवढं सुरू ठेव, तुला जेवढं सांगता येतं लोकांना ते तू सांग. आणि जे मुकुंद सर म्हटलं की याचं मार्केटिंग होणं गरजेचं आहे, तर मला असं वाटतं बिकॉज आय हॅव अ लार्जर सोशल कनेक्ट. मी जे उपवासाचे दर आठवड्याला व्हॉट्सअप स्टेटस ठेवतो त्याच्यातून लोकांना कळतंय आणि त्याच्यातून काहीतरी बदल घडेल म्हणून मी हा उपवास आहे. त्याचे वैयक्तिक फायदे तर खूपच आहेत, पण दिस इज द स्टोरी आय वुड लाईक टू टेल की प्रत्येकाने काहीतरी एक छोटं कॉन्ट्रीब्यूट केलं तरी खूप मोठं काहीतरी होऊ शकतं. थँक्यू. Good morning, I'm Shubha Kulkarni. I've been part of Jivit Nadi for almost 7 years now. But when this chain fasting thing started, like when you're working in an NGO, always question is what you do, what is the real effect? Is it really reaching anyone? But the thing is, even when you're in an NGO, there is a very personal journey. So you might do it at a superficial level because you feel this is the right thing to do. But there is a big transition time when you actually feel it. And actually when you feel it, people around you start changing also. And that's the magic. So how much ever we tell lies to ourselves, unless that change actually happens within you, you're not making any effect. And once the change happens, even without saying anything, you make an effect. And I think that's what this chain fasting has done, because just you do it and people around you, because that is the only influence effect you have. Like she was just said, I mean, there's no point being depressed, because it's just you do your part, there is someone watching you, there is someone who's getting influenced, and however slow that is, the change is happening. And I think this is a beautiful moment of chain fasting where you're able to do that. I don't know what effect it does, and I don't even want to know, but I love doing it just for a very personal, selfish goal, because otherwise we mindlessly keep eating. So this has helped me bring a little control over that, and and I request everyone who hasn't tried it to be please part of it, because that's part of your change. Thanks. सो मी जॉईन केलं होतं जीवित नदी 2016 साली, आणि तेव्हा रिव्हर वॉकला इथेच पहिल्यांदा आय गॉट रिअली इन्स्पायर्ड की वाव, दिस नीड्स टू बी सेव्ड. अँड देन विठ्ठलवाडीला प्रोग्राम आमचा सुरू झाला, औंधला झाडांसाठी मोठी फाईट आम्ही दिली, आणि त्याच्यानंतर असं समजलं की अरे असा काहीतरी प्रोजेक्ट येणार आहे दॅट इज गोइंग टू डिस्ट्रॉय नॉट जस्ट वन स्ट्रेच बट द होल 40 किलोमीटर्स स्ट्रेच. आणि मला आठवतं बोधनकर सरांनी हे एक्झाम्पल दिलं होतं की झाडं किती कापली जातात, म्हणजे एक नदी जर मेली असेल तर आपण कसं मोजायचं की मासे किती मरतात. तर त्याला त्यांनी एक मस्त उदाहरण दिलं होतं की इमॅजिन कर ओंकार की नदी आपली 40 किलोमीटरची आहे, फीडर स्ट्रीम आपण धरले 1-1 किलोमीटर, तर 40/1 एवढा एरिया तो झाला. त्या एरियात झाडं लावायची आणि 100 वर्ष ती झाडं जगवायची, आणि 100 वर्षानंतर खुदा न करो ती झाडं कापली आपण तर किती पानं मेली.
तेवढे मासे आपल्या नदीत मेलेले आहेत ऑलरेडी. आणि दरवर्षी खडक वाचल्यापासून नवीन पाणी येतं, नवीन आपण मासे मारतो. दॅट वॉज सो पर्सनल फॉर मी की आय थॉट की दिस इज माय कॉज, यही करना है. and that's what motivated me for joining fasting movement. One more thing I would like to mention ki before I joined fasting movement I was very chubby guy. A lot of you know. And मला आता भेटल्यानंतर लोक म्हणतात अरे तू ओंकार आहेस. That was my personal transformation journey as well. Ki I got myself under control and I got fit a lot. So yeah, thank you so much. Santosh. नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. मी संतोष रलवानी, पुणे रिव्हर रिवायवलमध्ये गेले वर्षभर आता इन्व्हॉल्ड आहे. आणि उपास हा तसा म्हणजे मी जैन आहे त्यामुळं उपास हे आम्हाला नवीन नाही आहेत. लहानपणापासून उपास पाहत आलेलो आहे. आई दरवर्षी पर्युषण पर्वात 8 दिवस अगदी नित्य नेमाने जवळपास 10-15 वर्ष उपास करताना मी पाहिलेले आहेत लहानपणी आईला आणि अजून बरेच सगळ्या जणांना. सुरुवातीला लहानपणी मी पण काही उपास त्यावेळेस केलेले आहेत त्या सगळ्या बऱ्यात. पण ते करताना थोडंसं आत्मकल्याण, मोक्ष, पुढच्या जन्मात काय कसं असं सगळं त्याच्यामागची एक धार्मिक भूमिका, स्पिरिच्युअलिटी म्हणतो ती त्या सगळ्या उपासांमध्ये होती. जसं वाढत गेलो वय म्हणजे मोठं होत गेलो तसं विचारांमध्ये मग की ह्याच्यात समजा पुढच्या वेळेस नक्की नंतर काय होणार आहे हे सगळं बरोबर आहे. पण जर विचार केला, आत्ममंथन केलं तर सध्या काय आहे ह्याच्यावर थोडं आपल्याला जास्त लक्ष देणं आणि म्हणजे पुढं स्वर्गप्राप्ती होईल की नाही हे नंतरचा भाग आहे. पण आत्ता जी नरक यातना निसर्गाला मानवामुळे होतीये त्याला काही थांबवता येईल का, त्याला काही करता येईल का, ह्या विचारातनं म्हणजे मी बऱ्याच वर्षानंतर कालपासून हा उपास चालू केला आहे. आणि बघूया आता किती आई 8-8 दिवस करायची, मी किती दिवस करू शकतो ते जरा प्रयत्न करून बघेन तसं आपल्या निसर्गासाठी. धन्यवाद. Santosh has been spearheading our campaign for the last 1 year and we have to give him a big hand. He is the campaign. आत्ताच वृंदा आली आहे आणि वृंदा बरोबर वेळेवर आली. गेल्या वर्षी जेव्हा मला परदेशात जावं लागलं आणि काही कारणास्तव पुण्याबाहेर जावं लागलं तर ह्या उपास मालिकेची धुरा वृंदाने सांभाळली आणि तशाच पुढे चालू ठेवली. वृंदाने सांगतो पण number of times. Vrunda is important point is she fasts on a Sunday where there are no takers. 58 times. So Vrunda has fasted 58 times, and we are finding it very difficult for people to get to fast on Sunday. So Vrunda decided I'll fill in that gap. Sir, अजून ते गणेशोत्सव तू उपास का केलास आणि का करतेस? Charuta is saying something. She's been leading. You should be giving it to her. ओ बापरे. नाही असं काही नाही खरंच काही नाही. I'm handing over my job to you. नमस्कार. मी काय बोलू मी ॲक्च्युली नदी आणि पाणी आणि म्हणजे माझं जवळचं नातं आहे, सगळ्यांचंच असतं तसंच माझं म्हणेन मी, हे वेगळं नसेल कदाचित. पुणे रिव्हर रिवायवलबद्दल मला जीवित नदीमुळेच कळलं अर्थात की असं काहीतरी आपल्याकडे चालू आहे. कारण का मी 2004मध्ये जेव्हा पुण्यात आले आणि पुण्याच्या नद्यांची अवस्था बघितली मी अक्षरशः रडायचे. मी नदी बाजूला आली की डोळे बंद करून घ्यायचे आणि नाक बंद करायचे आणि म्हणायचे की ह्याचं काय कसं करायचं आणि मला कधीच काय मार्ग मिळाला नाही. पण जेव्हा जीवित नदीशी संपर्कात आली इकॉलॉजिकल सोसायटीचा कोर्स करताना आणि मग तेव्हा
आरतीबद्दल कळलं, पुणे रिवायवलबद्दल कळलं, शैलजाताईंसारख्या बरोबर काही अजून 2-3 भेटीगाठींमध्येच माझं असं झालं की नाही, आपण काहीतरी करत राहायला पाहिजे, थोडंफार जे आपल्याला जमेल ते करत राहायला पाहिजे. आणि इतरांचं माहिती नाही आपण किती लोकांपर्यंत पोहोचू शकतो, कारण का मी खूप सोशल नाही आहे, माझं अजिबात कुठे काही मे बी सोशल मीडियावरती काही कॉन्टॅक्ट नसेल, खूप फ्रेंड्स असतील पण सोशल मी अजिबात नाही आहे. तर मग निदान आपल्या घरच्यांना तरी, म्हणजे घरच्यांना पण मला खूप समजावायला लागतं की आपण ह्या गोष्टी करूया किंवा असा भाग घेऊया. तिथे आता घरच्यांचं असं झालंय की ही 1 वर्ष काहीतरी करतेय, काहीतरी आहे याचा अर्थ. आणि मग ते सगळ्यांना सांगतात बाबा रविवारचं हिच्या जरा समजून घ्या की ही काय करते आहे. असं करून करून निदान आपण 1-1, 2-2 लोकांकडे पोचू शकलो तरी खूप आहे. आणि मग होपफुली ती त्यामुळे काहीतरी करता येईल आपल्याला नदीसाठी, आपल्यासाठी. मगाशी मी उल्लेख केला राकेश जगतापचा, आणि त्याने 20 वेळा उपवास केलाय, पण दरेक वेळेस 10-10 दिवस फक्त पाण्यावर. सो he joined our same fasting, and I will ask Shailajatai to honor Rakesh. Please. गिरीश. सर्वांना मी धन्यवाद म्हणू इच्छितो ज्यांनी सर्वप्रथम या कार्यासाठी छोटा मोठा जो काही सहभाग आहे तो आपल्या परीने समर्पित केला आहे. आणि नावं तशी बरेच घेण्यासारखी आहे ज्यांनी मला या गोष्टीसाठी प्रेरित केलं. मला जास्त बोलता येत नाही, पण पर्यावरणाविषयी मला खूप प्रेम आहे, आणि खास करून जीव जंतू हे ते थोडंफार मला जसं जमेल तसं वाईल्ड लाईफ रेस्क्यू वगैरे करत असतो. तर जेव्हा मला कळलं की आपल्या नदीची अशी अवस्था आहे आणि काहीतरी तिच्यासाठी करावं, तर मी ठरवलं की मला ज्यांच्याकडून प्रेरणा भेटते त्यांच्याकडून काहीतरी एक उद्देशाने उपवास करावा, आणि त्याच हेतूने उपवास केला. आणि पण अजून आपल्याला भरपूर लढायचा आहे. आपण बऱ्याच सगळ्यांनी बरंच काय काय केलं आहे, पण लढाई अभी बाकी आहे असं म्हणतात, तसं आहे. तर सर्वांना मी धन्यवाद म्हणतो आणि थँक्यू. आम्हाला लोकांना कोणाला भाषण द्यायची सवय नाही, पण इथे एक चांगला वक्ता आपल्याला मिळाला आहे, आणि तो आमच्या बरोबर काम करतो. गिरीश पाटील स्वतः विद्यार्थी आहे आणि विद्यार्थ्यांचं नेतृत्व करतो. मी त्याला पहिल्यांदा भेटलो फर्ग्युसन कॉलेजमध्ये, जेव्हा त्यांनी सारंगचं प्रेझेंटेशन तिथे ठेवलं होतं. थोडं व्हॉल्यूम कमी करा. सारंगचं प्रेझेंटेशन त्यांनी तिथल्या मुलांसाठी ठेवलं होतं, तिथल्या विद्यार्थ्यांसाठी. पण त्याच्यानंतर ते सगळे जे व्हॉलेंटियर्स होते ते सगळे तिथल्या कॅन्टीनमध्ये एकत्र बसून त्यांनी 2-3 कामं केली होती, त्याच्यावरशी चर्चा करणार होते. आणि मला पण त्यांनी बोलवलं आणि मी गेलो. तर तो इतका छान प्रकारे सगळ्यांना स्फूर्ती देत होता. त्यामुळे मी त्याला म्हटलं तू ये आमच्याशी बोल. त्यांनी पण उपवास केलेला आहे. गिरीश. रिव्हर क्लब बद्दल सांग. येस. सगळ्यांना नमस्कार. खरं तर मी एकच दिवस उपवास केलाय या सगळ्या प्रोसेसमध्ये, आणि म्हणून मी मुद्दाम ठरवलंय मी कालपासून आता पुढचे म्हणजे उद्यापर्यंत हे 3 दिवस सलग करतोय. आपण उपवासाला कशा पद्धतीने पाहतो, म्हणजे मला अभयभंग सरांची ती गोष्ट कायम आठवते. ते मेळघाटातल्या एका गुराख्याची गोष्ट कायम सांगतात की तो गुराखी छानपणे पहुडलेला असतो, त्याच्या गायी चरत असतात त्याच्या
जंगलामध्ये आणि एक मुंबईचा बिझनेसमॅन त्याला येऊन म्हणतो की बाबा रे तू काय करतोय, हे सगळं सोड आणि थोडा कामाला लाग. तो विचारतो की काम केल्याने मला काय होणार आहे. तो म्हणतो काम करशील तर तुझ्याकडे पैसा येईल. तो परत प्रश्न विचारतो की पैसा आला तर काय होणार आहे. तो पैसा आला तर तुझ्याकडे धंदा होईल, गाडी होईल, बिझनेस होईल. तो परत प्रश्न विचारतो की हे सगळं झाल्यावर काय होणार आहे. तो म्हणतो की जर असं झालं तर तुला माझ्यासारखं तुझ्या बिझनेस मधनं 4-5 दिवसाची लॉंग लिव्ह घेऊन असं मेळघाटात येऊन मज्जा करता येईल. आत्ताच्या घडीला रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट सारखे जे काही प्रोजेक्ट सुरू आहेत हे सगळे आपल्याला ह्याच प्रश्नाकडे नेतात की आपण नेमकं काय मागतोय, आपण नेमकं काय इच्छितोय आणि त्याचे परिणाम आपल्यालाच किंवा म्हणजे ते युनायटेड नेशनची व्याख्या आपण म्हणत राहतो की येणाऱ्या पिढ्यांना वाचणार नाही, उरणार नाही. माझ्यासमोर हा खरंच प्रश्न आहे. म्हणजे मी ज्या पिढीचं प्रतिनिधित्व करत इथं उभा आहे की त्यांच्यासाठी काहीच वाचणार नाहीये, त्यामुळे येणाऱ्या पिढ्यांचा प्रश्नच शिल्लक नाही राहत. आणि म्हणून याच्याकडे बघत असताना मला संयमाची जी गोष्ट आहे ती या उपवासातनं दिसते की एकीकडे आपण विरोधामध्ये आवाज उठवतोय, कायदेशीर लढाई लढतोय आणि फार तांत्रिक दृष्ट्या लढतोय. म्हणजे मला आठवतंय गेल्या वर्षभरापूर्वी याच्या संबंधी म्हणजे मला पुण्यात होतो त्यामुळे या सगळ्यात सहभागी होतो. तर माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन म्हणून गेल्या वर्षी आपण एक कॅम्पेन केला आणि तेव्हा बंड गार्डनच्या याच्यावर एक मी व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. तेव्हा आपल्या महानगरपालिकेच्या मान्य प्रशासकांनी देशभरातल्या आयुक्तांना बोलवलं आणि त्यांना आपलं बंड गार्डन दाखवून म्हणाले की असं तुमच्याकडे करता येईल. रिव्हर सिटीज अलायन्स म्हणून एक अख्खी संघटना त्यांनी स्थापन केली आणि त्या सगळ्यांनी आवाहन केलं की आता तुमच्या शहरांमधनं नद्या वाहतात तर इथं असं करता येईल का. म्हणून त्यांनी म्हणजे असं समजा की प्रचाराचा कार्यक्रम लावला होता आणि तिथं आम्ही हा व्हिडिओ रेकॉर्ड केला की हे 4 मुद्दे आहेत की पुराचा विचार केला जात नाहीये, ग्राउंड वॉटर आणि नदीचा संबंध, रायपेरियन झोनचा संबंध याचा विचार केला जात नाहीये. आणि यावर आम्ही एक जो व्हिडिओ पोस्ट केला म्हणजे तो मुद्दाम मी माझ्यासाठी माझं स्मृतिचिन्ह म्हणून तो युट्यूबवर तसाच ठेवला की त्यानंतर त्यावर ज्या कमेंट आल्या होत्या म्हणजे अगदी शिव्यांपासून तर सुडो इंटेलेक्च्युअल पासून म्हणजे काय 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 ते असं सगळं तिच्यावर होतं. आणि जेव्हा आपण म्हणजे सियाचं ते पत्र आलं आणि त्यातले ते जे 4 मुद्दे होते मला इतका आनंद झाला की आपण अशी लढाई लढत नाहीये की जिला बेस नाहीये. आपण अशी लढाई लढतोय जी फार नैतिक मार्गाने आहे. आपण अशी लढाई लढतोय की जी फार सायंटिफिकली प्रूव्हन आहे. आपण अशी लढाई लढतोय की जी सगळ्यांच्या विचार करणारे म्हणजे हा काही असा गट नाहीये की जो गट कोणातरी 4 लोकांचे पैसे खातोय आणि मग ते पैसे घेऊन आपण अशी लढाई लढतोय. म्हणजे याच्यातलं कोणी जर तुम्ही बघाल तर ते त्यांच्या क्षेत्रामधले फार चांगलं काम करणारी लोक आहेत आणि ते कुणासाठी तरी आणि कुणाच्या सांगण्याने असं करतील असं मला तरी मुळीच वाटत नाही. आणि म्हणून कदाचित मी पण याचा भाग आहे की हे सगळे लोक जर असं करू शकत असतील तर आम्ही सगळ्या तरुणांनी इथं सहभागी राहणं गरजेचं आहे. आणि रिव्हर क्लब बद्दल ताईंनी मला सांगायला लावलं. काय झालं जेव्हा हे सगळं मागच्या वर्षभर करत होतो तेव्हा चिपको आंदोलन आणि या सगळ्यामधनं फार चांगली तरुण मुलं या सगळ्यात एकत्र झाली आणि गेल्या वर्षी आम्ही असं ठरवलं की नदी समजून घ्यायची तर विश्वास येवले सर काय म्हणतात नदीत उतरा, नदीच्या काठाने फिरा आणि मग पवना नदीला आम्ही असं समजून घ्यायचं ठरवलं. सुरुवातीच्या दिवशी ताई पण आमच्या सोबत होत्या. मधले काही दिवस गुरुदास मुलकर सर, विनोद बोधनकर सर आणि काही मंडळी आमच्या सोबत चालली. तर पवना नदीच्या संगमापासून उगमापर्यंत आम्ही साधारण 30 मुलं मुली पायी यात्रा केली आणि 7 दिवस संगम ते उगम नदी समजून घ्यायचा, नदीच्या काठच्या लोकांना समजून घ्यायचा प्रयत्न केला. आणि त्यातनं एक अशी टीम उभी राहिली की जी आता फर्ग्युसन मध्ये म्हणजे मी आता इथून बाहेर पडून मुंबईला असतो पण आत्ताही त्यांचं काही ना काही सुरू आहे, त्यांचे कार्यक्रम चाललेले आहेत. आता मला असं वाटतंय की येत्या काही दिवसात एक स्ट्रेच अडॉप्ट करण्याचा त्यांचा संकल्प झालाय. सो फर्ग्युसन मध्ये एक रिव्हर क्लब त्यांनी स्थापन केला आणि आता त्याची गंमत अशी झाली की न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार आता त्या रिव्हर क्लबला ऑफिशियल क्रेडिट दिलं गेलंय की तुम्ही त्यासाठी जे काही काम कराल ते तुमच्या मार्कशीटवर येईल. आणि तो जो प्रयत्न आहे तो मला असं वाटतं म्हणजे आता सई MIT मध्ये पण असे काही प्रयत्न करते आणि हा जागोजागी होऊ शकेल. सो मला असं वाटतं की या सगळ्या चळवळीचं आपलं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य यामध्ये आहे की आपण ज्या मुद्द्यांसाठी लढतोय, आपण ज्या प्रश्नांकडे बघतोय, हे सगळे प्रश्न हे थेट कुणाच्या तरी आयुष्यावर परिणाम करणारे आहेत. कदाचित आपल्या आयुष्यावर इनडायरेक्ट त्याचा परिणाम असेल पण मला हे बोलत असताना कायम सोलापूर मधली ती लोक आठवत राहतात की जे लोक हे सगळं पाणी पितात.
मला ती लोक आठवत राहतात की ती लोक अजूनही त्या उजनीच्या आशेवर बीडमध्ये बसून आहेत की उपसा सिंचन योजना आमच्याकडे येणार आहे आणि तेव्हा आम्ही ते पाणी पिणार आहेत. आणि दुसरीकडे हे आठवत राहतं की आजच्या घडीला आत्ताच उजनीमधला पाण्याचा साठा संपलाय. आणि त्यामुळे एकीकडे धोरणांच्या बाजूने आपण नेमकं काय धोरणं पुरस्कृत करत आहोत, आपण नेमके कोणते मुद्दे हे आपले मेनस्ट्रीमचे मुद्दे आहेत की आपण ज्यांच्यावर बोलत आहोत. आणि म्हणजे मी खरंच या सगळ्या चळवळीची प्रेरणा मला यासाठी आहे की जेव्हा मला हे असं लक्षात आलं किती प्रचंड प्रमाणात आपण इन्स्टिट्यूशनलाइज करू शकलोय की आपल्या इथं लोकांना भूमिका घ्यावी लागते, आपल्या इथं अशा स्वरूपात लोक जमतात आणि काहीतरी करू इच्छितात. आणि सलग 700 दिवस असं काहीचं उपोषण करणं ही काही फार थोडकी बाब नाहीये. त्यामुळे ज्या ज्या सगळ्यांनी हे सगळं केलंय, उपवास केलाय, आपला वेळ दिलाय, हे आयोजन करण्यामध्ये मला माहिती आहे मागचे 7-8 दिवस रोज तासभरची बैठक आहे. सगळे लोक त्यांची कामं सगळी करून दिवसभरातनं 4 ठिकाणी कॉलेजला जाणं, 4 गोष्टी करणं, इथून परमिशन करणं. मी फक्त ऑनलाईन झूम मीटिंग मध्ये गप्पा ऐकत राहायचो. फार तर 4 सल्ले देण्याच्या पलीकडे मी काहीच करू शकत नव्हतो मुंबईत बसून. पण मला त्याचं खरंच मी फार कृतज्ञ आहे की मी अशा चळवळीचा भाग आहे. थँक्यू. गिरीश एक मिनिट इथेच थांब. चिन्मयच्या हस्ते आपण गिरीशला छोटी कल्याण 2 मिनिटं भेटवस्तू देऊया. हे सेट केलं नाही म्हणणार. उद्या बोलणार आहे तो. नमस्कार, मी मृणाल वैद्य. लहानपणी जेव्हा रामायण महाभारत हे सिरियल येत होते तेव्हाच डिस्कवरी ऑफ इंडियाचं भारत एक खोज असा हा सिरीज अतिशय सुंदर बनवलेलं सिरीज आपण सगळ्यांनी दूरदर्शनवर पाहिलेलं आहे. त्याच्यात ती पहिली लाईन मला आठवते ॲट द बिगिनिंग ऑफ सिरियल, ती होती ऐसे किस देवता की पूजा करे हम हवी देकर. राईट, हवी इज आहुती. विच गॉड शुड बी इन वोक. सगळेजण आपल्याकडे कुठल्या ना तर कुठल्या देवी देवताची वार वाटल्या गेले आहेत. अँड ह्या लोकांनी जेव्हा सुरू केलं चेन फास्टिंग मुवमेंट, अँड रिअली इट मेड मोस्ट ऑफ अस थिंक की ही जी नदी आपली आई आहे तिच्याकरता आपण काय करतोय, तिला आई तरी मानतोय का आपण. अँड देन बऱ्याच लोकांना काहीतरी करावं असं वाटतं. त्यांना आमच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, जीवित नदीच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये घाटवर जाऊन बरंचसं काही करावं असं वाटतं, बट दे कॅनॉट कम. मग काय करता येईल तर when this idea come, they really took it up, and I was also one of them, and so I decided I will also participate. मध्यंतरी माझं सुटलेलं आहे, but I will try to come back to it and hope I continue with this chain fasting and we achieve our goal. Thanks. मृणाल आमची राजीव गांधीच्या स्ट्रेसची ग्रुप लीडर आहे. सगळ्यांना मोटिवेट करण्याचं महत्त्वाचं काम ती करत असते. त्यामुळे धन्यवाद. तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यामुळे आम्हाला एक प्रेरणा मिळालेली आहे की आपण पुढे कसा उपवास करू शकतो आणि का करायचा. तर आता यापुढे आपण कार्यक्रम सुरू करूयात, पण तत्पूर्वी संपूर्ण कार्यक्रमांतर्गत आम्ही एक क्विज घेणार आहोत. तर मी क्विजचे 2 क्वेश्चन्स आता तुमच्या पुढे मांडते की पुण्यात किती धरणं आहेत. हाऊ मेनी डॅम्स आर देअर इन पुणे अँड विच इज द बिगेस्ट डॅम. सर्वात मोठं धरण कुठलं आहे, कोणाला सांगायला आवडेल. पुण्यात किती धरणं आहेत. पुण्यात म्हणजे पुण्यासाठी किती धरण आहे. ओके, पुण्यासाठी किती धरणं आहेत. पुण्याच्या आत धरण नाही आहे. पुणे जिल्ह्यात पुण्यासाठी किती धरणं आहेत. कारण 4 नो 3 नो 5. तुम्ही क्लोज आहात. किती
पुण्यात 7 धरणं आहेत. पुण्यात नाही, पुण्यासाठी 7 धरणं आहेत एकूण, आणि त्यांची नावं आम्ही थोड्या वेळात सांगू. तत्पूर्वी आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम मी इथे आमंत्रित करते प्राची घाटे या सिनियर मॅनेजर असं ॲक्सेंचरमध्ये काम करतात. तर मी प्राची घाटे यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करावी. केतकीताई आणि प्राचीताई या दोघी कार्यक्रमाला सुरुवात करतील. प्राचीताईंची आणखीन एक ओळख अशी आहे की त्या केतकीताईंच्या लहान बहीण आहेत. सर्वांना मला फक्त 2 गोष्टींकडे लक्ष आकर्षित करायचं की आता मृणालताईंनी जो एक म्हटलं की कुठली आहुती देऊ जेणेकरून हे नदी वगैरे साफ होतील जे काही, तर आपला जे 25 जानेवारीला वोटर्स डे होता आणि काल प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी. तर वोटर्स डे आणि प्रजासत्ताक दिन हे या आहुतीचं उत्तर आहे की आपण कोणाला वोट देतोय आणि आपण प्रजासत्ताकमध्ये आपल्याला दिलेली जी ताकद आहे, लोकशाही ज्याला म्हणतो, ती कशी प्रभावीपणे वापरतोय. ती आहुती फक्त आपल्याला देण्याने व्यवस्थित देणे कसं ते गरजेचं आहे. बस माझ्या 2च ओळी होत्या. थँक्यू. एक मिनिट, पुढच्या कार्यक्रमाच्या आधी आपण एक महत्वाची गोष्ट विसरलो ती करायची आहे. आपण नदीतलं पाणी बाटल्यांमध्ये आणलेलं आहे. मुकुंदजी ते कृपया दाखवता का? आणि त्याच्यानंतर आपण कार्यक्रम चालू करू. आणि इथे इतक्या लोकांनी उपवास केलेला आहे. कोणी 50 दिवस करतंय, कोणी 10 दिवस करतंय, कोणी हे की माझ्यासारख्या माणसांना प्रचंड कॉम्प्लेक्स झालेला आहे. माझ्यासारखे कोण कॉम्प्लेक्स झालेले लोक आहेत त्यांनी हात वर करा की ज्यांनी उपवास केला नाही. आपण आता 1 दिवस तरी उपवास करू. आणि आपल्याला असं पण सांगण्यात आलं की त्यामुळे आपण फिट होऊ, तर आपण नक्कीच प्रयत्न करूया. प्राजक्ता एकच मानवलोकचे अनिकेत लोहिया आलेत. अनिकेतजी इकडे या. मी 4 वर्षापूर्वी त्यांच्याकडे वर्कशॉपला गेले होते. विषय द्रव्यरहित जीवनशैली, शेतकऱ्याच्या बरोबर आम्ही वर्कशॉप घेतला होता. त्यावेळेस 2 दिवस त्यांच्या बरोबर राहून आम्ही संपूर्ण त्यांचं कार्य बघितलं होतं. अनिकेतजी 2 मिनिटं. उपास करणाऱ्या लोकांसाठी काहीतरी त्यांना उत्साहवर्धक. खरं म्हणजे आज मी खूप अचानक आलो आहे इथे. एका कामानिमित्त आलो होतो आणि SM जोशी फाउंडेशनला नेहमीप्रमाणे थांबलो असताना तिथे कळालं की आज हा वेगळा एक कार्यक्रम होतोय आणि अनेक लोक त्या नदीसाठी उपवास करत आहेत. गिरीशला माहिती आहे की मांजरा नदीसाठी, आमच्या मराठवाड्यातल्या मांजरा नदीसाठी आम्ही आत्ता एक मोठी परिक्रमा आम्ही केली. जवळपास 276 किलोमीटरची ती परिक्रमा होती आणि त्या परिक्रमेमध्ये आम्ही एक 150 लोक सातत्याने होतो. नेहमी मला स्वतःला असं वाटायचं की शहरातली लोक किंवा इंडस्ट्री ही प्रदूषणासाठी सगळ्यात जास्त जबाबदार आहे. पण मांजरा नदीची परिक्रमा केल्यानंतर आणि त्या नदीचे जेव्हा नमुने आम्ही घेत जात होतो पाण्याचे, तेव्हा असं लक्षात आलं की आम्ही शेतकरी म्हणून, मी स्वतः 25-30 वर्ष पूर्णवेळ शेती केलेली आहे, त्यामुळं शेतकरी म्हणून आम्ही पण किती जास्त जबाबदार आहोत हे पहिल्यांदा आम्हा सगळ्यांच्या लक्षात आलं. त्याचं कारण असं की मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी खतं, पेस्टिसाईड, त्यात सगळ्यात महत्त्वाचं पेस्टिसाईडपेक्षा विडीसाईड जे वापरतो आम्ही, तृणनाशक, आणि ग्लायफोसाईड सारखी जी औषधं आहेत त्यांचं पाण्यात सापडलेलं प्रमाण हे प्रचंड मोठं आहे. आणि मग त्या दृष्टीने शेतकऱ्यांचं प्रबोधन कसं करता येईल आणि सेंद्रिय शेती का महत्त्वाची, विषमुक्त शेती का महत्त्वाची, यासाठी आता मानवलोक हे काम करतात.
या ठिकाणी मला काल कळालं की तुम्ही अनेक लोक नदीसाठी ह्या परिसरातल्या प्रदूषणासाठी उपोषण करतायत. त्या नदीवर झालेली जी अतिक्रमणं आहेत, जो अनेक प्रश्न आहेत, आपले रेड लाईन ब्लू लाईनचे प्रश्न आहेत. मी आज तुम्हाला मी पूर्ण वेळ जरी इथं उपस्थित राहू शकलो नाही तरी पण तुमच्यामध्ये येऊन तुमचा हौसला वाढवण्यासाठी खरं म्हणजे मी इथं आलेलो आहे. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना संघटितपणे यासाठी प्रयत्न करावे लागतील. हे खूप मोठं काम आहे. लोकांची मानसिकता बदलणं, त्यांच्या बिहेवियरमध्ये बदल आणायचा असेल तर मला असं वाटतं की आपल्याला त्यासाठी प्रचंड मोठं काम करावं लागेल. एकत्र येऊन काम करावं लागेल आणि आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. तुमचे प्रश्न जरी थोडे वेगळे असले आमच्या नद्यांपेक्षा, कारण आम्ही दुष्काळी भागातली लोक आहोत. दुष्काळी भागातल्या नद्यांचे प्रश्न आणि ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो त्या भागातल्या नद्यांचे प्रश्न हे थोडेसे वेगळे, पण नदीचं संवर्धन हे होणं गरजेचं आहे. कारण आपली संस्कृती ही तिच्याशी निगडीत असल्यामुळे पुढच्या पिढीला जर आपल्याला काही द्यायचं असेल तर मला असं वाटतं की आपण एकत्र येऊन काम करावं. तुमच्या सगळ्यांना परत एकदा मी धन्यवाद देतो आणि तुमच्या ह्या अभियानात एक तुमच्या बरोबरचा कार्यकर्ता म्हणून मी आणि आमची सगळी मंडळी सदैव बरोबर असेल. धन्यवाद. जय हिंद. ग्लायफॉसेट चा उल्लेख अनिकेतजींनी केला तो मी सगळ्यांना सांगू इच्छिते. ग्लायफॉसेट हे जे ते म्हणाले पाण्यामध्ये येतं, हे विडीसाईड म्हणजे तणनाशक म्हणून शेतीमध्ये वापरलं जातं. आणि आता अशा मुवमेंट सरकारकडून केल्या जात आहेत की जलपर्णीवर त्याचा ग्लायफॉसेटचा स्प्रे करायचा आणि जलपर्णी मुक्त नद्या करायच्या, म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशा प्रकारचं सगळीकडे आता म्हणजे सीएम आपले काही महिन्यांपूर्वी त्यांनी याबद्दल सांगितलं की ग्लायफॉसेट स्प्रेड करून सगळी जलपर्णी मुक्त नद्या आम्ही करणार आहोत. अशा गोष्टींना आपण भूल न पडणं किंवा चुकीच्या गोष्टी न रुजू देणं याच्यासाठी मांजरा नदी, पुण्यातल्या नद्या, ठाण्यातली तळी ही सगळी आता धोक्यात आलेली आहेत. याच्यासाठी आपल्याला खरोखर संयुक्तिक लढा देणं आवश्यक आहे. पुण्याच्या नद्या आणि नद्यांची आत्ताची जी अवस्था आहे त्याच्याबद्दल सगळ्यांना जागरूक करण्यासाठी मी इथे काही नदीच्या पाण्याचे नमुने आणले. तर हे सगळ्यांनी तुम्ही बघा. हे पाणी आपल्या नदीतनं वाहत आहे. सगळीकडनं पुण्याच्या 4, 5, 10 ठिकाणून आम्ही ही सॅम्पल्स आणलेली आहेत आणि सगळीकडे हेच आहे. जिथे फक्त जिवंत झरे आहेत तिथेच चांगलं पाणी नदीमध्ये जातं. आणि पुण्याची अवस्था अशी का झाली तर पुण्यासाठी येणारं पिण्याचं पाणी हे कालव्यातनं आणलं गेलं. नदीमधलं पाणी बंद करून कालव्यातनं पुण्याला पाणी पुरवठा जेव्हा चालू झाला तेव्हा नदीतलं पाणीच संपलं. आता जे काय आहे ते फक्त सांडपाणी आहे आणि ते नैसर्गिक झऱ्यांमधनं येणारं पाणी आहे. ह्या प्रकल्पामुळे हे नैसर्गिक झरे पण बंद होणार आहे. तर ते बंद झाल्यावर ह्या पाण्याची दशा काय असेल हे तुम्ही विचार करू शकता. हे पाणी प्यायला द्यायला पाहिजे. जे जे डिसिजन मेकर्स आहेत त्यांना हे पाणी प्यायला द्यायला पाहिजे जे रुजवतायत हा प्रकल्प त्यांना. नक्कीच नक्कीच.